हाय एव्हरीवन, कशा मित्रांनो तुम्ही बघा आता परोडकर मॅथ अँड कॉमर्स कोचिंग क्लासेसमध्ये आपल्या संपूर्ण विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आपल्या चॅनलवरती अगर नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे पण सांगत आहे की परोडकर मॅथ अँड कॉमर्स कोचिंग क्लासेसमध्ये गुगल मीटवर सुद्धा ऑनलाईन बॅचेस म्हणजे लाईव्ह बॅचेस सुद्धा घेतल्या जातात, ज्यामध्ये भरपूर सारा सिलेबस सुद्धा हा तुम्हाला शिकवला जाते आणि एक्झाम्पल भरपूर सारे शिकवले जातात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक सांगत आहे की आता हे जे आज आपलं गणित आहे, आज आपण बघत आहे बीकॉम सेकंड इयरला थर्ड सेमिस्टर कंपनी अकाउंट. कोणता अकाउंट? कंपनी अकाउंट, व्हॅल्युएशन ऑफ गुडविल. तर त्यामध्ये बघणार आहोत आपण कॅपिटलायझेशन मेथड. कोणती मेथड बेटा? कॅपिटलायझेशन मेथड. तर कॅपिटलायझेशन मेथड मध्ये तुम्हाला बघा आता स्क्रीनवरती गणित दिसत आहे. मित्रांनो दिसत आहे बेटा? ओके. तर हे गणित मी आता बाकीचे आपण गणित काही फळ्यावरती लिहिलेल्या व्हाईट बोर्डावरती लिहिले होते. तर आता सध्या ते एक्झाम्पल खूप मोठं असल्यामुळे तुम्हाला एक्झाम्पल इथं बसणार नाही. त्यामुळे मी तुम्हाला हा जो स्क्रीनवरती जे गणित दिलेला आहे त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या पहिले आणि लिहून घ्या, आणि नंतर वाटल्यास तो व्हिडिओ पुन्हा तुम्ही तो रिपीट बघा, कारण की त्यामुळे तुम्हाला ते गणित समजणार नाही. एक्झाम्पल मोठं असल्यामुळे कॅपिटलायझेशन मेथडमध्ये 6 फॉर्म्युले यूज करावे लागतात, ज्यामध्ये तुम्हाला 8 मार्कासाठी गणित येऊ शकते आणि मोस्ट IMP सारखं गणित आहे. तर कॅपिटलायझेशन मेथड आहे बेटा. तर लक्षात ठेवा. तर तुमच्या स्क्रीनवरची जे गणित दिसत आहे तुम्ही ते लिहून घ्या. तर दिसत आहे ना बेटा? तर आता लक्ष द्या. तर बघा व्हॅल्युएशन ऑफ गुडविलला नसेल काढला अजून बी तर काढून घ्या. एक सेकंद थांब तुम्ही. ओके. बघा आता ते स्क्रीनवरती गणित गेलेलं असणार, तर पाहता. तर त्यामध्ये तुम्ही तुमच्या लिहिलेलं असेल त्यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, कारण की गणित खूप मोठं असलं. तुम्हालाही माहिती आहे की अकाउंटचे गणित हे एक मोठे असतात आणि तेवढे गणित लिहिणे आणि त्याच्यावर आन्सर सोडवणे शक्य नाही. तर त्यामुळे बघा, आणि ऑनलाईन मध्ये सुद्धा म्हणजे लाईव्ह सुद्धा तुम्हाला अगर बॅच जॉईन करायचे असतील तर माझ्या नंबरवरती मला काय करा, कॉल करा आणि मेसेज करा. व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकता तुम्ही. ओके. तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो, मी गणित वाचतो. तुमच्याकडे अवेलेबल गणित आहे. द नेट प्रॉफिट ऑफ अ कंपनी आफ्टर द प्रोव्हिजन फॉर द प्रिंटिंग मिस्टेक आहे त्याच्यामध्ये 1-2 तर तुम्ही समजून घेता. त्यामध्ये प्रिंटिंग मिस्टेक झालेलं आहे. टॅक्सेशन फॉर द पास्ट म्हणजे पास्ट 5 इयर्स त्यांनी दिलेलं आहे, म्हणजे जे प्रॉफिट दिलेलं आहे मागील 5 वर्षाचं 5 इयर्सचं. तर आपल्याला पहिले ऍव्हरेज प्रॉफिट काढायचं. काय काढायचं बेटा? ऍव्हरेज प्रॉफिट. तर तुम्हाला माहिती आहे 1 नंबरला कॅल्क्युलेशन्स ऑफ ऍव्हरेज प्रॉफिट आहे की नाही? ऍव्हरेज प्रॉफिट AP इज इक्वल टू टोटल प्रॉफिट मायनस लॉस अपॉन इयर इज इक्वल टू एपी टोटल प्रॉफिट मायनस लॉस अपॉन इयर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता टोटल प्रॉफिट किती दिलेला आहे तुम्हाला. रेम्युनेशन असेल तर ते SP मधून मायनस करत असतात हे लक्षात ठेवा. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही माझे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा, आणि हा सुद्धा सिलेबस तुम्हाला लाईव्ह सुद्धा आणि याच्यावरती सुद्धा तुम्हाला सिलेबस हा पूर्णच मिळेल. असं नाही की युट्यूब वरती सिलेबस अर्धा मिळेल, तसं काहीच नाही. 99,000 टोटल तुम्हाला जेवढ्या काही पेपरला मेथड आहेत तेवढ्या दिलेल्या आहेत. 1 2 3 4 5 इयर्स. ओके. त्यांनी आपल्याला 5 इयर्स सांगितलेलं होतं, आहे की नाही? मग आता 5 इयर यांची काय करायची आहे तुम्हाला? ते ऍडिशनल, म्हणजे या सगळ्यांची करायची असते तुम्हाला ऍडिशनल. आता माझ्याकडे कॅल्सी अवेलेबल नाही आहे, तुम्हाला पेपरमध्ये कॅल्सी अवेलेबल आहे. तुम्ही त्याची कॅल्सीवरती बेरीज करायची, ऍडिशनल करायची. उसके एडिशनल हो जाने के बाद उसको डिवाइडेशन करने का आपको इसके एडिशनल आएंगे आपको 4,40,000 डिवाइडेड बाय 5, यानी कि एपी जो आएगा आपका वो आएगा 88,000, है की नाही? म्हणजे 88,000 येणार. 88,000. बघा हा आला आपला एपी. काय आलेला बेटा? एपी आलेला आहे. त्यानंतर आता आपल्याला दाखवायचा सेकंड नंबरला कॅल्क्युलेशन्स ऑफ काय दाखवत असतात? नॉर्मल प्रॉफिट, आहे की नाही? नॉर्मल प्रॉफिट. मग नॉर्मल प्रॉफिट म्हणजे NP. मग नॉर्मल प्रॉफिटचा फॉर्म्युला कोणता आहे? कॅपिटल इनटू रेट, आहे की नाही? रेट ऑफ रिटर्न्स अपॉन 100. मग कॅपिटल बघा, आता कॅपिटल किती दिलेला आपण बघूया. त्यामध्ये द कॅपिटल एम्प्लॉई इन द बिझनेस
is rupees 8 lakhs on the which a reasonable rate of return 10% it accept it is except that the to be will हे एक्स्ट्रा दिलेला आहे त्यांनी मेंटेन इज द सुपर प्रॉफिट फॉर द नेक्स्ट 5 इयर म्हणजे तुम्हाला सुपर प्रॉफिट पर्यंत तुम्हाला त्यांनी सांगितलं की सुपर प्रॉफिट सुद्धा ते काढून दाखवा आणि तो देखिए बच्चों अब इसका आपको सुपर प्रॉफिट भी निकालना पड़ेगा। तो कैपिटल पहले तो अपन देखेंगे कैपिटल कितना है 8 लाख कैपिटल है ना। रेट ऑफ रिटर्न कितना दिया है आपको 10% इनटू डिवाइडेशन करने का आपको 100 2 0 कट करो ये भी 2 0 कट करो या 8000 म्हणजे 8000 10 ला काय करायचं मल्टिप्लिकेशन करायचं म्हणजे हे येणार आहे 8000 इंटू 10 डिवायडेशन 1 शॉर्टकट करायचं नाही हे 80000 आहे की नाही 80000 डिवायडेशन 1 म्हणजेच तुमचा जो बघा एन आणि पी जो आलेला आहे तो 80000 एनपी किती आलेला आपला 80000 80000 बघ ओके। हा आता बघा मला सुपर प्रॉफिट काढायचा आहे कॅपिटलायझेशन काढायचं आहे एन्युटी मेथड सुद्धा आपल्याला त्यामध्ये त्यांनी सांगितलेले आहे तर त्याच्यामुळे आपल्याला मला सांगतो की हे पुसावं लागेल। तर बघा गणितच तर बसत नाही तर ते एक्झाम्पल कुठून बसलं असतं कारण की या पहिले काही एक्झाम्पल मी तुम्हाला लिहून दिलेले आहे व्हाईट बोर्डावरती। तर बघा आता नेक्स्ट बघूया समोर कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ सॉरी याचा आपल्याला अजून सुपर प्रॉफिट काढायचं राहिलं तर पहिले आपण सुपर प्रॉफिट काढूया 3rd नंबरला कॅल्क्युलेशन्स ऑफ सुपर प्रॉफिट यस आणि पी सुपर प्रॉफिटचा काय फॉर्म्युला भेटतो सुपर प्रॉफिटचा एव्हरेज प्रॉफिट मायनस एव्हरेज प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट एव्हरेज प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट म्हणजे या एव्हरेज मधून हे नॉर्मल प्रॉफिट काय करायचं मायनस करायचं एव्हरेज मधून नॉर्मल प्रॉफिट काय करायचं बेटा मायनस एव्हरेज प्रॉफिट तुम्हाला नाही समजल्यास मला तुम्ही नॉर्मल प्रॉफिट एनपी म्हणजे नॉर्मल प्रॉफिट हो हा एनपीचा सिलेबस आहे हा त्यानंतर तुम्हाला एव्हरेज प्रॉफिट किती दिलेला आपल्याला एव्हरेज प्रॉफिट 88000 मायनस 80000 हा यस आणि पी 80000 कुठचे बेटा हे 80000 मग नंतर यस आणि पी इज इक्वल टू किती येणार आहे बेटा 8000 म्हणजेच तुमचा एसपी जो आहे 8000 आलेला आहे किती आलेला बेटा 8000 एसपी आहे किती 8000 आहे एसपी। त्यानंतर 4 नंबरला आता 4 नंबरला काय काढायचं आहे तुम्हाला कॅल्क्युलेशन्स ऑफ गुडविल आहे की नाही गुडविल काढून घ्यायचं तर गुडविल इज इक्वल टू गुडविलचा फॉर्म्युला सुपर प्रॉफिट इंटू टाइम्स सुपर प्रॉफिट इंटू काय सांगितलेलं आपल्याला टाइम सांगितलेला आहे तर सुपर प्रॉफिट इंटू टाइम्स बघायचा त्याच्यामध्ये दिलेला आहे का बघा सगळ्यात शेवटी तुम्हाला कॅल्क्युलेट द गुडविल ऑफ 5 इयर म्हणून परचेस ऑफ द सुपर प्रॉफिट असा टाइम दिलेला आहे त्या गणितामध्ये कॅल्क्युलेशन्स गुडविल ऑफ 5 इयर परचेस ऑफ सुपर प्रॉफिट आहे ना बेटा हा दिलेला हा सुपर प्रॉफिट परचेसचा टाइम दिलेला आहे। तर बघा आता तुम्हाला हा जी इज इक्वल टू सुपर प्रॉफिट तुम्हाला भरपूर सारे एक्झाम्पल सुद्धा आपण बघूया असं काहीच नाही सुपर प्रॉफिट किती आहे 8000 इंटू टाइम्स किती सांगितलं त्यांनी 5 इयर्स मग आता काय करसान म्हणजे 8 चा किती होतो 40000 हा आला आपला गुडविल काय आलेला बेटा गुडविल काय आलेला बेटा गुडविल। आता आपलं काय राहिलेलं आहे एन्युटी मेथड राहिली त्यांनी कॅपिटलायझेशन सुद्धा सांगितलेले आपल्याला तर पहिले आपल्याला कोणती मेथड सांगितली त्यांनी एन्युटी ए नंबरला दिलेला आहे त्यांनी एन्युटी मेथड पहिले तर आपण हा गुडविल वगैरे संपूर्ण काढून घेतलेला आहे। तर बघा आता 5 नंबरला म्हणजे 5 नंबरला आपण काय करणार आता कॅल्क्युलेशन्स ऑफ एन्युटी मेथड calculation of annuity method calculate the value of goodwill of the business on the base of the annuity on rupees of 5 year at the 10% interest of 1 रुपीचा टाइम दिलेला 3.78 आणि हेच गणित तुम्हाला पेपर मध्ये येणार आहे 3.78 पाहून घ्या नाही तर कालचे गणित शिकवलेलं आहे या पहिलेचं जे लेक्चर झालेलं आहे त्या लेक्चर मध्ये बघून घ्या 2 पॉईंटचं जे गणित सांगितलेलं आहे नॉन रिकव्हरिंग रिम्युनेशन जिथं मायनस करतात ते गणित बघून घ्यायचं ओके बेटा। तर एन्युटी मेथड म्हणजे ए एम इज इक्वल टू
आता एन्युटी मेथडचा फॉर्म्युला कोणता सांगितला होता मी, सांगा, आठवा तुम्ही. एन्युटी मेथडला फॉर्म्युला काय सांगितलेला होता? सुपर प्रॉफिट. कमेंट्स करायचा आणि सांगायचं पटकन की सर हा सांगितलेला होता, है की नाही? हा इंटू एक तर पर्सेंटेज ऑफ व्हॅल्यू लिहा किंवा 1 रुपीज कोणतंही चालते, है की नाही? हा पर्सेंटेज ऑफ व्हॅल्यू. आता इथं जागा नसल्यामुळे मी हे पर्सेंटेज दिलं, तर तुम्ही हे स्पेलिंग मध्ये लिहायचं. कशामध्ये लिहायचं बेटा? स्पेलिंग लिहायचं. तर सुपर प्रॉफिट किती आलेला आहे आपला? 8,000 आहे. किती आहे? 8,000 इंटू 3.78. आता हा 3.78 चा जो टाइम दिलेला हा कुठे दिलेला आहे सर? तर बघून घ्या, त्यामध्ये तुम्हाला दिसते. तर दाखवतो मी तुम्हाला. हे बघा 3.78 दिसला. 10% कॅल्क्युलेट द एन्युटी. हे बघा ही एन्युटी मेथड आहे. 1 रुपीजचा त्याचा जो टाइम सांगितलेला हा 1 रुपीज. फाउंड द 5 इयर 3.78 आहे ना बेटा? दिसला. हा तुम्हाला मी गणित दिलेलंच आहे. त्यानंतर इज इक्वल टू हे गणित पेपर मध्ये येणार आहे तुम्हाला, तर याचा आन्सर आहे 3240. म्हणजेच तुम्हाला अगर याचं हे मल्टीप्लिकेशन किया आपने, अगर इसका मल्टीप्लिकेशन करने के बाद उसका आंसर आएगा आपका एन्युटी मेथड का 30,240. 30,000 कितना आएगा आपका? 40. ये आपका एन्युटी मेथड हो गया. बघा आता हे झालेलं आहे. आता अगर तुम्हाला याचा स्क्रीनशॉट काढायचा असेल तर तुम्ही काढू शकता, काहीच हरकत नाही. कारण की आता आपल्याला अजून कॅपिटलायझेशन मेथड राहिलेली आहे, तर कॅपिटलायझेशन सुद्धा आपल्याला बघावं लागणार. तर कॅपिटलायझेशन सुद्धा बघावं लागणार. स्क्रीनशॉट काढायचा असेल काढून घ्या. ओके, निघाला बेटा स्क्रीनशॉट. आता मी एक पुसून घेतो हे. आपण आता कॅपिटलायझेशन बघू. समजलं ना बेटा? पहिले काय काढायचं पुन्हा पहा. पहिले ऍव्हरेज प्रॉफिट, मग नॉर्मल प्रॉफिट, मग एसपी, त्याच्यानंतर गुडविल, आणि नंतर काय करायचं तुम्हाला? एन्युटी मेथड. अगर कॅपिटलायझेशन विचारली तर कॅपिटलायझेशन, एन्युटी मेथड विचारली नसेल तर एन्युटी मेथड सोडायची नाही, एन्युटी मेथड राहू द्यायची. मग इथं गुडविल पर्यंत सोडायचं, तेवढंच दाखवायचं. आणि गुडविलचा सुद्धा टाइम दिलेला नसेल तर इथं 1 घ्यायचा. किती घ्यायचा बेटा? 1. अगर टाइम दिया हुआ नहीं रहेगा तो यहाँ पे 1 लिखने का, कितने लिखने का? 1 लिखने का. आ गया ध्यान में? अब उसके बाद देखो, अभी ये एवरेज प्रॉफिट का पुसूंगे तो पुसल रे बाबा बंड्या. बघा आता आपण इथं लिहिणार आहोत. किती नंबरला आहे? 5 झाला. 6 नंबर है की नाही? कॅल्क्युलेशन्स ऑफ कॅल्क्युलेशन ऑफ पी लायझिंग किंवा कॅपिटलायझिंग किंवा कॅपिटलायझेशन्स मेथड, काही पण लिहिलं तरी चालेल. बघा मेथड, हे मेथड किंवा कॅपिटलायझेशन मेथड, दोन पैकी एक शब्द लिहायचा. कॅपिटलायझिंग किंवा कॅपिटलायझेशन मेथड. ओके बेटा, आला का लक्षात? तर पाहून घ्या आता या कॅपिटलायझेशनचा जो सी आणि एम इज इक्वल टू, आता नाही तर मग शॉर्टकट मध्ये सीएम सुद्धा सांगू शकता तुम्हाला की त्याचं कॅपिटलायझेशन मेथड काढा. तर याचा जो फॉर्म्युला आहे हा सुपर प्रॉफिट इंटू 100 अपॉन पर्सेंटेज इंटू 100 अपॉन पर्सेंटेज इंटू 100 अपॉन पर्सेंटेज. तुम्ही इथं हे जे पर्सेंटेज आहे हे स्पेलिंग मध्ये लिहत चला. तर स्पेलिंग मध्ये सुद्धा दाखवलं तरी पर्सेंटेज. ओके मित्रांनो, हा हे पर्सेंटेज दाखवायचं स्पेलिंग मध्ये. त्यानंतर बघा आता सुपर प्रॉफिट किती आलेला आपला? सुपर प्रॉफिट आलेला आपला 8,000. हा 8,000 आहे ना बेटा? हा 8,000 इंटू 100 पर्सेंटेज किती दिलेला आहे ते बघावं लागेल, आहे की नाही? हा पर्सेंटेज आता बघा, त्यामध्ये वाचतो मी. हाऊ वुड युअर आन्सर आर डिफर्ड द गुडविल इट इज अ कॅल्क्युलेट बाय द कॅपिटलाइज एक्सेस एन्युअल व्हॅल्यू, म्हणजे सॉरी एन्युअल ॲव्हरेज डिस्ट्रीब्युट द प्रॉफिट ओव्हर द रिझनेबल रिटर्न ऑन द कॅपिटल एम्प्लॉय ऑन द बेस ऑफ सम रिटर्न 10%. किती पर्सेंट दिलेला आहे त्याचा कॅपिटलायझेशन सुद्धा जो पर्सेंटेज है तो सुद्धा 10% सांगितलेला आहे तुम्हाला. इतना बताया आपको, 10% बताया हुआ है. यहाँ पे लिखने का फिर 10%. 20 कट करा, 30 कट करा, यानी मल्टिप्लिकेशन केलं म्हणजे हे 2 0 कट केल्यावर 80 राहतात. 80 ने 1 ला मल्टिप्लिकेशन करायचं, 1 डिवायडेड बाय 10 एवढंच येणार आहे की नाही?
तर पहा आता, नाही पहिले मल्टिप्लिकेशन वरच्या संख्यासोबत मल्टिप्लिकेशन करावं लागेल, खालची संख्या कट करावं लागेल. सॉरी, चुकलं आपलं हे. 0 0 हे 2 0 आहे की नाही. हा 1 0 कट, हा 1 0 कट, असे करू शकता तुम्ही. 8000 गुणिला 100 त्याला भागीला किती 1. तर बघा, 1 0 कमी करायचा आहे. मग यांनी मल्टिप्लिकेशन केलं, 8 0, हा 0 0, त्याला डिवायडेशन बाय 1 आहे की नाही. हा किती दाखवायचा 1. आणि कोणत्याही संख्येला 1 ने अगर डिवायडेशन केलेलं असेल तर कॅपिटलायझेशन, याचा अर्थ तुमचे आलेले आहे 80,000. किती आलेला बेटा 80,000. समजलं ना. हा, हे तर आपण नॉर्मल प्रॉफिट काढलेला होता. हे काय काढलेलं आहे आता आपण, कॅपिटलायझेशन मेथड काढली. ही तुम्हाला कॅपिटलायझेशन मेथड येऊ शकते. IMP आहे, पूर्ण गणित एक्झाम्पल म्हणून सांगतो की बेटा अभ्यास करा, लेक्चर पहा, स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ बघत चालत जा. आणि मी तुम्हाला काही विद्यार्थ्यांना मी सेंड करतच असतो है की नाही. तर तुम्ही बघा, काही अडचण असल्यास मला मेसेज करा, कॉल करा, चालेल, काहीच हरकत नाही. समजलं. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. मग स्क्रीनशॉट काढायचा असेल याचा सुद्धा काढू शकतो, काहीच हरकत नाही. कळलं. जय हिंद, जय महाराष्ट्र.